दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता. भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये नुकताच दीक्षांत सोहळा संपन्न झाला आणि यावेळी नेहमीप्रमाणे लष्करी शिस्त, पराक्रम, आधुनिक विमानचालन कौशल्याचे दर्शन घडले. मात्र दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर घडलेल्या एका प्रसंगाची सध्या देशभर चर्चा रंगू लागली आहे. या प्रसंगाने अनेकांची मने जिंकली आहेत, तर दुसरीकडे हा प्रसंग वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते. झालं असं की प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारत भारद्वाज यांनी आपल्या प्रेयसी आरुषीला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भारत यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं त्याच ठिकाणी दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत त्यांनी आरुषीला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केलं. या अनपेक्षित क्षणाने उपस्थित अधिकारी, कुटुंबीय, मित्रमंडळी भारावून गेली. आरुषीने सुद्धा सगळ्यांसमोर हा प्रस्ताव स्वीकारताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. तर या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, तर दुसरीकडे या भावनिक क्षणाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तरीसुद्धा लष्कराच्या नियमांवर आणि कार्यपद्धतींवर एक वादविवाद सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅप्टनच्या प्रपोजलचा व्हायरल व्हिडिओची लष्कराने दखल घेतली आहे आणि याबाबत स्पष्टीकरण देखील मागण्यात आल्याची शक्यता आहे. या तरुण अधिकाऱ्याच्या बाजूने किंवा विरोधात मत व्यक्त करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. कॅप्टनची आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्याची इच्छा लष्कराला समजते, परंतु प्रसंग आणि ठिकाण अयोग्य होते. तो एक तरुण अधिकारी असून त्याने कोणताही गंभीर गुन्हा केलेला नसल्यामुळे कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नसली तरी त्याच्या वरिष्ठांना या उल्लंघनाची माहिती देण्यात आली आहे. त्याला अधिकारी म्हणून आवश्यक असलेले नियम, कायदे, वर्तनाबद्दल संवेदनशील बनवण्यास सांगितलं असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, नाशिक.